कालच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये ना मला जे नाही आवडलं तो हा क्षण होता. हा ना एकदम दिल तुटलेवाला मोमेंट होता. ही जान्हवी किंवा हिला निक्की लाईट पण म्हणू शकतो आपण, ही जशी वागली ना सूरजशी, ते एकदम बेकार आणि बेकारच्या पलीकडचं होतं. याने बिचाराने काहीच केलं नव्हतं. तो कचराचा डब्बा ते काय बंद केलं आणि तिला तो काय राग आला, त्याच्यात ते इतकं रागवण्यासारखं काही नव्हतं. ते फक्त इगो होता आणि तिचा इगो इतका मोठा आहे की ती इतकी जास्त ओरडली त्या सूरजवर. आणि मला कुठेतरी वाटतंय की ती फक्त फुटेजसाठी करते, कारण तिला आता माहिती आहे की हे सगळं केल्यानंतर भाऊच्या धक्कामध्ये सगळा अटेन्शन आपल्यावर येतो आणि त्याच्यासाठीच फक्त ती हे सगळं करते. आणि हे जे ग्रुप होता त्यांचा, जे जान्हवी, निकी आणि हरबाज आणि हा जिमवाला, त्यांचा हा जो ग्रुप होता ना त्याच्यात पण फूट पडायला सुरू झाली आता. आणि हे फक्त 2 जे फेक लव बर्ड्स आहेत, फक्त ते राहतील शेवटपर्यंत आणि बाकीच्यांना ते स्वतः काढणार आहेत. ते बघत राहा तुम्ही. ते हे जे बाकीचे आहेत ना, ते त्यांना टार्गेट करून ते एक 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 करून तेच बाहेर होतील आणि निक्की आणि अरबाज ते राहतील गेममध्ये, कारण तो फेक लव अँगल त्यांनी जो सुरू केला आहे कॅट आणि माऊसचा, की मला तू आवडतेस, मला तू आवडत नाही. आणि हिच्याबद्दल मला सांगायचं होतं, हिची कॉमेंट्री काय बंद होत नाही. काहीही झालं, कोणाचंही भांडण सुरू असलं की आपण कॅमेरासमोर जायचं आणि काहीतरी बोलायचं आणि त्याच्यावरती कॉमेंट्री द्यायची, स्वतःचं ओपिनियन ठेवायचं, बस इतकंच असतं तिचं. आणि तिचं आता काही दुसरा उपयोग नाही आहे घरात. आणि सूरजचं मला हे एक आवडलं की कितीही जान्हवी वाईट वागली त्याच्याशी, तरी पण त्याने स्वतःचा तोला सोडला नाही आणि तो काय घाण वगैरे बोलला नाही. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब पण करून टाका. आणि तुम्हाला अजून काय रिव्ह्यू बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.